भवन पिडल्या हा सगळी जण ऐकतात मका लगीन आहे लगीन कमती लगीन खातात त्याच्याबरोबर या खालं एकटा होईल ना हो रोज काय करायचा भरपूर खा पाहिजे कुठला खा काय मग सोशल म्हणून फसो आलो माका किती माहिती आहे मग नाही कळाता लगीन केल्याकच कळताला असे भाव बघून देणारे पुढारे पण बरे असतात ना लगीन ना फक्त माझ्या काका माझं बापूस गावचं साधू म्हणू काय बरोबर चाय दिल्या बापूस गाव आलो आत्ता तयारी करताय माझ्या जन्माची तुका नाही काय म्हणतं माझा शब्द आता शब्द काय गेले शब्दात मला लगीन केला नाही आणि शब्दालाच मला लागला अजून मला चौदा करीत रवले गो मंगल्या गो पुष्पा आमच्या इले तडे लागल्याने येताय मी हे आपले वाटेक लागले हे गो असेल तोंडवर घेऊन गेले का बायलाची काळजीच करताय का घरी काय हो आमच्याकडे इले तर झाडा लवकर वाट बघतोय किती वेळ वाट बघायची पाठीत भरला भवानच्या वाटेत बघितलं वा लगीन केला काय भवानची वाट बघितलं वा बाकी काही करून काम नाही धंदो एवढे गळ आधी करतो हो ये ना घरात हो ये ना घरात काय झाला? या बायनं कसं आहे? बायनं किती बरं भावाची वाट होईल ती तरी सांगा.
का बाबा तुमच्या हातात बाकी काय होतं ना कोण कोणी हे करी तिला घेऊन कसपत करतात कोण कोणी हे करी बायला से मी आहे बाबा माटोळा केला मी कोणत्या आहे बाबा तुझ्यावर लगीन केलं मी पाटला तो आता काय माझ्यावर लगीन करून जाऊ ना तुमच्या गुन्हानी झाला आहे ना सगळा माझ्यामुळे काही जाऊ नाही तुझ्या दारात माझी आहे बिचारी मेली होय मी मारले सगळं आता काय सुनून मारतो साशेंगा साशे गुन्ह्यांना मारणार नाही सगळ्याला गुन्ह्याच्या लागा गेला तुमच्या बापाशी सगळा मोठा मोठा आहे घरभरांडार होता घरभरांडार काय काय वाटणार कोणचे तुमच्या डोळ्यात फुटलेले काय घर उपयोग नाही बाप शिकलो मग बाबाने केलं तुझ्या फुटले मागत का आम्ही सांगला घर दार वाटला बरोबर आपण तरी खोटं बोलत नाही कळलं का होय वाटायला मला वाटलं लक्षात ठेव बरोबर असं दोन दिवस पाणी काढून घरात डोंगराच्या ठिकाणचा घर सगळ्या डोंगराचं पाणी घरातून पाणी असं कुठले होता आपला घर भरांदार होता काय जे बाई ह्यांचा डाळ काय पण दारासमोर असणारी घडत कुठल्याला ढाकून गावता पण कुठे येतं त्यांच्या बरं पाटल्याला बघा काय केलं पाटल्याला कुठल्याला बघतो कुठल्याला ढाकून पाटल्याला मला व्हायला पाटल्याला कुठे येऊन झालं काम लागतं मग काय झालं माझा काय चुकला हो काय झाला काय झालं हो काय असतं माहिती ज्यांनी विश्वासान नाव सांगला माझ्या मनात काय ही ह्या चेडू बरा असा म्हणा हा बापाशी शब्द दिला तो शब्द मागे रागाय काय झाला काय सकाळी बाहेर पडून गेलं मग काय झालं आपलो भाऊ धारा नेलो ठीक आहे पंचायत घेऊन ये भाऊ झुलत म्हणा ना बाबा तुमच्याकडे एकच पंचायत आमच्याकडे रोज पंचायत शंकराच्या पिंडीवर बेल घालतो वाकून आणि गाडीचं जर का बोलशीचं गुट्टी घेतलंय टाकू तुमचा सांगायला देतो बाय मग झालं लगीन झाला हो असं अजूनपर्यंत मर्यादा राखलोय मागल्या मी तुमचा सांगायला देतो हे कोणता आहे कोण नसं घराघर मोठे घरातला कोण असे मी हा सगळं काय झालं बाय मागचा वयाचा तुम्ही काय दिला तू सगळं बदल देतो काय झालं तुमच्या वयात 10 मध्ये ते कसे करतात ते बघा मग ईशान्य बाहेर काय तोडाच म्हणून बघतात काय बघा मारून टाकू काय सांगतोय म्हणजे बरोबर सांगतोय आणि सांगतोय काय माझं भाऊ येऊन दररोज क्लिअर करता ती नानी सांगा होती आमची पोराटोरा शाळेत जातो तुमच्या घरात रोज रात्रभर काय माझ्यामुळे म्हणजे काय सगळ्या आवाज सगळ्या घटना तुमच्यामुळे खाऊच्या पुढे ते घर वाटेल का हा मी सांगितलं तर माझ्या पाठी तांबडी ठेवची नाही तुम्ही जाऊन सांगा काय कोणा सगळ्यांच्या घरात नको होता तुमचं कुठे जाता सांगतात ना त्यांना सकाळी उठा सगळ्यांना जाऊन सांगा तुमची घरा बाबा घेऊन वाटेल का मग कोणाच्या बायलाकडे वहिनीत काय माझं वाईट केलंय दसला तसे पावशे देता मा वहिनी बोलून काय करता वहिनी बोलून कधी बोले काय वहिनी काय दिलाय वहिनी वहिनी दुसऱ्याची बाय वहिनी काय झालं काय सांगते म्हणजे सगळ्या सांगते तुमचा काय खोटे पडले ते पडले तुमच्या घर उचलून घ्या ना मागे खाऊ काय वाटेल नाही पण तुमचा सांगा येतोय आजपासून किती बघतो याला मोठा पोर झाला त्याची काळजी नाही तुमचा काय केलं मी आहे म्हणजे काय झाला सांगतो आहे नसं केलं आहे काय झाला काय केला
काय नाव नाही बाबा रोग जाऊ नाही पटकी जाऊ नाही ताप येऊ नाही काका मी यायचं काय झाला तुझ्या बापाशी काय विचार काय झाला का काका काय जातो काय माहिती रोज जाईल का तुझी आहे भेटून सगळे का बाबा पोटात पडला होय खा खा काय तुझे आई काय झालं काय चाललंय काय सांगायला देतो चेडू आज आपल्या चेडू म्हणा ते ना काय शांत हो बाई किती शांत हो आई सांगा काहीतरी आलं वाटतं आहे जागा आपल्या काढू नको हे सांगा देतो काय मी जोपर्यंत गप असेल तोपर्यंत गप असतोय आता तू यदा मोठा चेडू झालो त्याची काळजी तुझ्या बापाशी नाही बाबा आवशी काय माझा ऐकणार का तुम्ही बाळू रिक्षावाले कोवळे बाळू रिक्षावाले कोवळे येताना बघते काढा पण काढा हे कोण वाटेत मिळतात आणि हे देतात ना म्हणून हे असं अति होते पण जर हे कोण काय देतय ना याने जर तुमच्या जीवना खालतच बरं होईल यामध्ये बऱ्यापैकी काय निकाला आता मला सांगा असं ही दारू खोड जर तुम्ही घरात आला हो पश्चाताप माझ्या आणि रोज हा प्लेट करत राहिला तर कसं ते होणार तुझ्यासारखी लक्ष्मी सोडून गावाची नाही लक्ष्मी लगीन 2 वर्षात शिल्लक आहे त्याला सगळा मी सोरे करायचं घराकडे सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा नेऊन ठेवतो बरोबर आता आई मी त्यांना सांगते बाबा आता पुरे झालं काय तुमचा पैसा किती नाही नाही तुमचा पंचा मी तुमचे ते मला सोडून द्या सोडून घे बाबा सोडून तेच व्हायचं आहे मी आहे ना मी धुते मी धुते आता नको ना कशाला तिची कळ काढता सांगा
जेवढा सोड मला गप असा आलो बरी नाही तर दोघांना काय तर काही खाय गावता नाही माझं कशाला कशा माझ्यावर कशाला कळते किती राग करतो वर्षभर जरा माका वर्षातून 2 वर्ष शिकवतो पण सांगा दे काय जाऊ दे ना आता आता थांबा तुम्ही पुरे झालं आता काय पुढे नाही मग आता असं करते मला सांगा आता तू ऐकणार नाही बाबांना समजवते बाबा ऐकणार नाही तुम्ही दोघंही ऐकत नाही ना आता या तुमच्या क्लेशानं मला कंटाळा आलाय त्यापेक्षा मी आता असं करते मी कुठेतरी तोंड घेऊन जाते आणि जवळ तिथे जाऊन जीव देते मी जाऊ का कुठेतरी तोंड घेऊन माझं सांगा ना कुठं जाय होता ना मी आता पुरे झालं ना मला सांगा प्रश्न प्रश्नाचं उत्तर पंचायत काय अहो तुझं पंचायत सगळे होते मी आता बस झालं आता पुरे करा आई तू आता दमली असशील ना काय आता बाबांचं एवढं काय ते केलं दमली असशील ना तुला सुद्धा आता आरामाची गरज आहे हो तेव्हा नाही